गुड मॉर्निंग स्टिल गुड मॉर्निंग गाइस. नमस्कार. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण शिकणार आहोत स्पेशल रूल. सर स्पेशल रूल तो येणे, हसत येते, रडत येते, बोलत येते, चालत येते, खात येते, पेत येते, लवत येते, कुदत येते, या पद्धतीचे जे सेंटेन्स असतात ना ते स्पेशल रूलद्वारेच बोलल्या जाते, कारण हे शॉर्ट सेंटेन्स आहेत म्हणून. आणि हाच एक स्पेशल रूल आपला शॉर्ट सेंटेन्स वाला एक व्हिडिओ झालेला आहे. त्याच्यामध्ये करत जा म्हणजे जा हा अर्थ लागतो. करत जा हा व्हिडिओ झालेला आहे. आणि आज आपण शिकणार आहोत करत ये किंवा करत येते. त्या दिवशी शिकलो करत जा किंवा जाते. आज शिकत आहोत करत ये किंवा येते वाला व्हिडिओ आज शिकणार. त्याचा सुद्धा एक स्पेशल रूल आहे. तो एक स्पेशल रूल आहे सब्जेक्ट प्लस कम प्लस वर्ब फोर. वर्ब फोर म्हणजे का? एकच एक 10 वेळा नको विचारत जा. वर्ब 1 प्लस आयएनजी वर्ब 4. बरोबर आहे. टेन्स पाहिना आपल्या आयन व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये जा. एवढं त्रास घे, प्लेलिस्ट मध्ये जा, तिथे बघून घे. सब्जेक्ट प्लस कम प्लस वर्ब 4 या रूलचा फॉर्म्युला केला असता याचा अर्थ होतो करत येते, करत येतो, करत येतात. आपण एक सांगायचं राहिलं, चॅनलवरती जर फर्स्ट टाइम विजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. चला आपण आता रूल बघू. सब्जेक्ट प्लस कम प्लस वर्ब 4 हा आपला स्पेशल रूल आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स बघितला तर शी कम्स रनिंग. शी कम्स रनिंग. सब्जेक्टने सुरुवात कर म्हटलं, सब्जेक्टने सुरुवात केली. कम लाव म्हटलं, कम लावलं. रन वर्ब 4 म्हटलं तर वर्ब 1 प्लस आयएनजी म्हणजे वर्ब 4 तयार झाला. म्हणजे आपण बरोबर आहोत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शी कम्स रनिंग. इथं कम आहे आणि आपण इथं कम्सचा वापर केला म्हणजे यस लावला. तिथं यस नाही. अबे तिथं यस नाही म्हणजे आहे. शी हा थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सनला वर्ब 5चा वापर होतो आणि कम्स हा वर्ब 5 आहे. आणि कम हा फर्स्ट पर्सनला यूज होतो आणि थर्ड पर्सनला फर्स्ट आणि सेकंडला कम होतं आणि थर्ड पर्सनला कम्स होते म्हणजे वर्ब 5चा वापर करतात. तोच मी इथं केलेला आहे. शी कम्स केला. शी कम्स रनिंग. ती धावत येते. ती कशी येते? शी कम्स रनिंग. ती धावत येते. ती धावत येते कुदत कुदत लवत ती धावत येते. ही कम्स स्माइलिंग. ही कम्स स्माइलिंग. तो हसत येतो. ना खरंच तो हसत येतो. ही कम्स स्माइलिंग. तो हसत येतो. इथं सुद्धा मी कम्स वापर केला कारण ही सुद्धा थर्ड पर्सन आहे. ठीक आहे. स्माइल प्लस आयएनजी म्हणजे वर्ब 4 झाला. आय कम स्पीकिंग. आय कम स्पीकिंग. मी बोलत येतो. आय कम स्पीकिंग. मी बोलत येतो. आय कम स्पीकिंग. रस्त्याने चालता फिरता, उठता बसता, नाचता कुदता, लवता, खाता पिता, झुकता, बळबळ बळबळ चाल नॉन स्टॉप. तोंड काय दुखत नाही. त्याच्यानंतर 14 सेंटेन्स. रुपाली कम्स क्राईंग. रुपाली कम्स क्राईंग. रुपाली रडत येते. रुपाली कशी येते? रुपाली रडत येते. तिला काय धंदे नाही दुसरे, फक्त रडत येते. त्याच्यानंतर 5वा सेंटेन्स आहे. कुणाल कम्स स्माइलिंग. कुणाल कम्स स्माइलिंग. कुणाल कम्स स्माइलिंग. कुणाल हसत येतो. तो रुपाली. रुपालीला हसवत येतो. कुणाल रुपालीला हसवत येतो. कसं येतं? हसवत येतो. कुणाल कम्स स्माइलिंग. इथं सुद्धा कुणाल हा थर्ड पर्सन आहे म्हणून मी कम्स म्हणजे वर्ब 5चा वापर केला. कुणाल सुद्धा हा थर्ड पर्सन आहे म्हणून कम्सचा वापर केला. स्माइलिंग टू रुपाली. कुणाल रुपालीला हसवत येतो. कसं येतं? का बरं हसवत येतो? कारण रुपाली कम्स क्राईंग ऑलवेज. रुपाली नेहमी रडत येतो. दॅट्स वाय कुणाल कम्स स्माइलिंग टू रुपाली. म्हणून कुणाल रुपालीला नेहमी हसवत येतो. कळलं? असा व्हिडिओ होता. असा या रूलचा अर्थ होता.
करत येतो, करत येतात, करत येते म्हणजे येण्यासाठी सब्जेक्ट प्लस कम प्लस वर्ब फोर या स्पेशल रूलचा वापर केला जाते. हो ना, या रूलचा वापर करतात. खरंच. हो ना यार, खरंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि बाकीचे उर्वरित व्हिडिओ आहे ते पण तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. ह्या व्हिडिओने हा स्पेशल रूलने शॉर्ट सेंटेन्स बोलले जातात, ग्रामरचे पण व्हिडिओ झाले आहेत, टेन्सचे पण व्हिडिओ झालेले आहेत आणि मॉडल वर्कचे पण व्हिडिओ झालेले आहेत. आणि काही वोकॅब्युलरी आहे, शब्द आहेत, त्यांचे पण व्हिडिओ झालेले आहे. पुष्कळ सारे व्हिडिओ झालेले आहे. तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, तुम्ही पण बघा, दुसऱ्यांना पण दाखवा आणि एन्जॉय करा. इंग्लिश बोलायला शिका. अरे इंग्लिश ही वर्ल्ड लँग्वेज आहे. मला एका मुलीने म्हटलं होतं, महाराष्ट्रामधलीच आहे ती, महाराष्ट्रामध्ये आहेस मराठी बोल म्हणे. मी इंग्लिश बोलत होतो. ती म्हणे महाराष्ट्रामध्ये आहेस मराठी बोल. मी म्हटलं यार इसकी बात भी सहीच आहे, इसकी बात भी सहीच आहे. कारण मी पण आधी होतो शिवरायाचा फॅन, आता पण आहे, नाही अशातला काही भाग नाही. पण मी तेव्हा फॅन होतो जेव्हा मला इंग्लिश येत नव्हती, तेव्हा मी पण लोकांना असंच म्हणायचो, "बे मराठी बोल, मराठी बोल, मराठी." पण जेव्हा मी इंग्लिश शिकलो तेव्हा मला कळालं, काय कळालं, की शिवाजी महाराजांनी असं म्हटलंच नाही की तू महाराष्ट्रात आहेस तर मराठी बोल, असं म्हटलंच नाही. आपणच कशाला जोर लावायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरतंच जगायचं आहे का, आपल्याला फक्त महाराष्ट्र बघायचं आहे का, महाराष्ट्राच्या बाहेर नाही जायचं, भारताच्या बाहेर नाही जायचं, अख्खा दुनिया नाही बघायची का, बघायची ना. बघ यार, तुझंच आहे सर्व, बघ, तुला कोणी अडवत नाही. पण कसं, भारताच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर जर गेला असं, तिकडे पण तेलंगू, हिंदी, पंजाबी एक्सेट्रा एक्सेट्रा भाषा आहे. त्या प्रत्येक भाषा तुला समजत आहे का, तुला फक्त आणि फक्त मराठी येत आहे. आणि दुसऱ्या राज्यवाल्यांना, दुसऱ्या देशवाल्यांना ते फक्त आणि फक्त त्यांची लँग्वेज येत आहे. तर खरंच तुमचं कन्व्हर्सेशन होईल का, नाही होणार. कन्व्हर्सेशनच नाही होणार तर तुमचं, तुम्ही तिकडे जे गेल्या बाहेर ड्युटीसाठी गेल्या, प्लेस बघायला गेल्या, टूर म्हणून गेल्या, कसं ना कसं गेल्या, तर तिथं खाण्यापिण्याची राहण्याची सोय काय पण करतो म्हटलं तर कसं करा, प्रश्न पडते ना. म्हणून त्यासाठी इंग्लिश जर का शिकल्या तर इंग्लिश ही लँग्वेज संपूर्ण जगाला येते, संपूर्ण जगाला समजते, येते, सर्वच होते. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या का, भारताच्या बाहेर गेल्या का, सर्वांनाच समजते. तर तुम्ही तुमचं कन्व्हर्सेशन करून राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, उठण्याच्या, बसण्याच्या, नाचण्याच्या सोय करू शकाल ना. असं उत्तर मी त्या मुलीला पण दिलं होतं. तर तेव्हा ती चूक झाली. हो नाही, यस आपकी बातों में भी दम है, ऐसी बोल रही थी. पण मला पण म्हणायचं, कारण मी पण आधी, मला जेव्हा इंग्लिश येत नव्हतं, म्हणजे मी स्टुडंट होतो, तेव्हा मी पण एक प्रकारे शिवरायाचा फॅन होतो, आता पण आहेच ना, अशातला काही भाग नाही. तेव्हा मी पण म्हणायचो महाराष्ट्रातच मराठी बोल, महाराष्ट्रातच मराठी बोल. अरे पण जेव्हा मला समज आली, म्हणजे समजलं की यार आपल्याला इंग्लिश कशासाठी शिकणे आहे, आणि शिवाजी महाराजांनी असं म्हटलंच नाही का महाराष्ट्रामध्ये आहेस मराठी बोल, बरोबर आहे. आहेच महाराष्ट्रामध्ये तर बोल ना मराठी, कारण की म्हणजे जसा समोरचा माणूस असेल तशी भाषा वापर, म्हणजे तसं बोल. समोरच्या व्यक्तीला इंग्लिश समजतच नाही, तो आपलीच इंग्लिश झाडत असतं, काय मतलब आहे का, त्याला मराठी समजतं, मराठीच बोल, बरोबर. तर कन्व्हर्सेशनसाठी म्हणजे आपल्याला आपल्याला जीवनात करायचं काय आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, कोणती लँग्वेज योग्य असेल आपल्याला संपूर्ण जग फिरण्यासाठी, याची पडताळणी करून तुम्ही विचार करा. म्हणून इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. कशासाठी, हा तुम्हाला तुमच्या घरापुरतं, अंगणापुरतं, गावापुरतं, आणि त्या तालुक्यापुरतं, आणि त्या जिल्ह्यापुरतं, त्या महाराष्ट्रापुरतं राहायचं असेल तर मराठी जिंदाबाद, नो प्रॉब्लेम.
काय गरज नाही इंग्लिशची. बे तरी पण गरज आहे. कारण तुझ्या गावची ग्रामपंचायत, तुझ्या गावचा जिल्हा, तुझ्या गावचं ग्रामपंचायत, तुझ्या गावचा तालुका, इथं जर तू गेला साधी इन्कम काढायला, कास्ट सर्टिफिकेट काढायला किंवा कोणत्याही कागदपत्राला, तरी तिथं इंग्लिशमध्ये नाव असते. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फादर नेम असते ना. व्हॉट्स युअर जेंडर, व्हॉट्स युअर नेटिव्ह प्लेस. मग कुठं गेला महाराष्ट्रातली मराठी. आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी इंग्लिश गरजेची नाही आहे का? नाही आहे का? आहे. म्हणून इंग्लिश शिका, बोला, वाचा. कशासाठी? व्यक्तिमत्वाचा व्यक्तिगत विकास करण्यासाठी. म्हणून त्यासाठी व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल आणणे गरजेचं आहे. त्यालाच शिक्षण असे म्हणतात. असं. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.